नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी बनवते एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी, गव्हाची खीर. ही गोडसर चव असलेली आणि सुवासिक वाफाने घरभर दरवळणारी गव्हाची खीर चतुर्थीला गणपतीच्या दिवशी प्रसाद म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक घरात बनवली जाते. ही गव्हाची खीर केवळ चवीला गोडच नाही, तर त्यात दडलेला असतो शेतकऱ्याच्या मेहनतीचा गोडवा आणि तिच्या प्रत्येक घासात आपल्या परंपरेची गोड चव. चला तर सुरू करूया. आता ही खीर करण्यासाठी आपण इथे घेतलेले 2 कप हे गहू. हे मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते. आता आपण काय करणार आहोत, हे सगळं पाणी एका चाळणीत काढून घेते आणि हे गहू आपल्याला एक 10 मिनिटं असेच ठेवून द्यायचे फॅन खाली, म्हणजे ते पूर्णपणे कोरडे होतील. आता हे 10 मिनिटानंतर गहू पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तर याची आपण एक भरड काढून घेणार आहोत. आता हे सगळं एका कुकरच्या भांड्यात काढून घेते आणि याच्यात घालते पाणी. आणि हे असंच 5 मिनिटं ठेवून देते, म्हणजे याच्यातला सगळा बारीक कोंडा पाण्यावर तरंगेल. आता हे सगळं वरचं पाणी मी पूर्णपणे काढून टाकणार आहे. हे गहू आता परत 2 वेळा पाणी घालून मी वरचा सगळा कोंडा काढून टाकलेला आहे. आता याच्यात घालूया 4 कप पाणी. 2 कप आपण गहू घेतले होते. 4 कप पाणी घालून याच्यात 7 ते 8 शिट्ट्या मीडियम गॅसवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता या गव्हाला मी 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हे छान शिजलेले आहेत. त्यात घालूया 2 कप गूळ, म्हणजे मी 2 कप गहू घेतले होते, 2 कप गूळ घालते. अर्थातच तुम्ही हे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं. गॅस मी एकदम लो ठेवलेला आहे. याच्यात घालते चिमूटभर मीठ. आता हे छान मंद गॅसवर शिजत ठेवूया. हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. या ओरिजिनल रेसिपीमध्ये हे गहू शिजवताना सुक्या खोबऱ्याचे काप घालतात. माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाहीत, पण तुमच्याकडे असतील तर ते नक्की गहू शिजवताना कुकरमध्ये घालायचे. आता हे इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. बदामचे काप, काजूचे तुकडे, थोडेसे पिस्ता होते माझ्याकडे, ते पण घेतले. खारीक 2 थोडे बारीक तुकडे करून घेतले आणि एकदम थोड्याशा मनुका. ह्या आपण खिरीमध्ये घालणार आहोत. आता छान खिरीला उकळी आलेली आहे. याच्यावर घालते थोडंसं किसलेलं खोबरं, वेलची पावडर आणि जायफळ पावडर. इथे मी 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. याच्यात आपले सगळे ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय करून घेऊया, म्हणजे त्याला छान चव येईल. छान खरपूस होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया. खिरीत ॲड करूया. आणि ही आपली बेसिक खीर तयार आहे. आता ती सर्व कशी करायची ती तुम्हाला दाखवते. जितकी तुम्हाला सर्व करायची तितकीच एका भांड्यात काढून घ्या. त्याच्यात दूध घाला आणि सर्व करा. आणि राहिलेली खीर फ्रीजमध्ये 15 दिवस आरामात टिकते. जेव्हा सर्व करायची तेव्हा परत दूध घालून सर्व करू शकता. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुमधुर अशी आपली गव्हाची खीर रेडी आहे. कुठल्याही सणाला कुटुंबासोबत एकत्र बसून खाताना या खिरीची चव द्विगुणित होऊन जाते आणि मनात राहतात या खिरीसारख्याच आपल्या कुटुंबाच्या गोड आठवणी. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत
स्वस्त रहा, मस्त रहा.